हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मला JB ट्रेडर्स या शॉपमध्ये व्हिजिट करायला. इथं पाठी बघू शकता, खूप सुंदर सुंदर मखऱ्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाठी बघू शकता, किती सुंदर मखर आहे. श्रीरामाची प्रतिकृती साकारली त्यामध्ये. त्याचे खूप सारे सुंदर मखऱ्याने आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे, कोणत्या मखरमध्ये कोणते गणपती आपण स्थापन करू शकतो, संपूर्ण माहितीने व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या शॉपची सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता. तर चला टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करू आणि पाहू इथे कोणकोणते मखर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, JB ट्रेडर्स या शॉपचं नाव आहे. इथे आपल्याला इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे. खूप सारे मखरचे व्हरायटी इथे अवेलेबल आहे आणि शॉप ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर पण बॅनरवरती दिलेला आहे. तसेच आपल्याला बघा इथे आर्टिफिशियल फ्लॉवर पण मिळणार आहे अगदी होलसेल प्राईसमध्ये. आणि हा आहे ना अमन टॉकीज रोड आहे आणि समोरच आहे ना गजानन मार्केटचं सर्कल आहे आणि विकी प्लास्टिकच्या समोर बरोबर JB ट्रेडर्स हा शॉप आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया इथे कोणकोणते मखरचे नवीन नवीन व्हरायटी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, किती सुंदर सुंदर मखर आहे इथं. संपूर्ण मखराची आपण माहिती घेऊया. तो बघा तरुण हिंदूजा भाई है। नमस्कार भाई। नमस्कार। तो भाई आपकी शॉप का नाम क्या है? JB ट्रेडर्स। JB ट्रेडर्स। और आपका एड्रेस बताइए ना। एड्रेस ये पड़ता है नेहरू चौक से अमन टाकीज रोड के बीच में, विकी प्लास्टिक के सामने। ओके, तो आपके पास कौन कौन से साइज के मखर मिलेंगे? हमारे पास 1 फीट से लेके 4 फीट तक है। ओके, और स्टार्टिंग रेंज क्या रहेगी? स्टार्टिंग रेंज है 1000 रुपीज से लेके 25,000। ओके, तो मित्र 1000 रुपयापासून आहे 25,000 पर्यंतचे मखर तुम्हाला इथे मिळणार आहे. तो बताइए ना कौन कौन से मखर है? ये आएगा 1 फीट का। 1 फीट का। इसमें कितनी बड़ी मूर्ति स्थापन कर सकते हैं? इसमें 1 फीट की मूर्ति आएगी, इसका हाइट है टोटल 1.5 फीट। ओके, तो मित्र हा 1.5 फुटाचा मखर आहे. त्याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. तो इसकी प्राइस क्या रहेगी? इसकी प्राइस रहेगी 1500। 1500 रुपये. तर मित्र हा 1500 रुपयाला आहे. बघा आणखी पुढे पण आहे. और इनका हाइट क्या रहेगा ये मखर का? इनका हाइट रहेगा 2 फीट, इसमें 1.5 फीट का गणपति आएगा। ओके, तर मित्र बघा हे सगळे ना 2 फुटाचे मखर आहे. याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. बघा किती सुंदर बनवलेलं. सेंटरला गणपती बाप्पा आहे, ग्रीन ग्रास लागलेला, लाइट्स वगैरे. इसका प्राइस क्या रहेगा? इसका प्राइस रहेगा 2800। 2800. तर मित्रांनो 2800 रुपये याची प्राइस आहे. बघा हे सगळे ना सेम प्राइस आहे ना? सेम प्राइस, तीनों का सेम प्राइस, 3 पैटर्न है। ओके, तर मित्रांनो सगळ्यांचे सेम प्राइस आहे. 2800 रुपये प्राइस आहे. बघा हे स्क्वेअर फ्रेममध्ये, यांच्यामध्ये पण ग्रीन ग्रास लागलेला आहे. आणि बघा हे सेंटरला मोर असणार आहे फ्रंट साईडला. आणि बघा इथे ना ग्रीन ग्रास लावलेला आहे. हे बघा हे सगळी ग्रीन ग्रास लावलेलं आहे. आणि ओम वगैरे डिझाईन बघू शकता. याच्यापेक्षा मोठी साईज पण इथे अवेलेबल आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे तर दाखवले ना, आणखी पाठी पण आहे. तो भाई ये मखर की साइज क्या रहेगी? ये रहेगा 2.5 फीट का रहेगा, इसमें 1.5 से 2.25 फीट तक जो गणपति आएगा. तर मित्र बघा 2.5 फुटाचा मखर आहे. 1.5 ते 2.25 फुटाची मूर्ती याच्यामध्ये बसणार आहे. इसका प्राइस क्या रहेगा? इसका प्राइस रहेगा 4000। 4000. तर मित्र 4000 रुपये प्राइस है. तो भाई ये सबका सेम प्राइस रहेगा? हाँ, ये दोनों का सेम है। हाँ, ये तीनों का सेम है, उनका अलग रहेगा, वो रहेगा 4500। वो दोनों आगे वाले? हाँ. ओके, तर मित्र बघा या दोघांची आहे ना सेम प्राइस असणार आहे. और इसका प्राइस क्या रहेगा? इसका ये सेंटर वाले हो, इसका 3800। 3800. तर मित्र जी प्राइस आहे ना 3800 रुपये. हा पण जी सुंदर बनवला आहे. हा पण आहे ना मॅजिक मखर आहे. सेंटरला आहे ना ओम दिसणार आहे, जशी लाईट पेटेल त्यामध्ये तो ओम दिसून येईल. आणि बघा आर्टिफिशियल फ्लावर वगैरे लागले आणि डिझाईन वगैरे बघू शकता. बघा आणखी पुढे पण दाखवतो तुम्हाला. विठ्ठलाची प्रतिकृती साकारलेली 1.5 ते 2.25 फुटापर्यंतची ना मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. 2.5 फूट या मखरची साईज आहे. बघा महादेवाची प्रतिकृती साकारलेली आपण बघा किती सुंदर आहे. इसका प्राइस क्या बोले आपने? इसका 3800। 3800. तर मित्रांनो याची दोघं मखरांची प्राइस ना 3800 रुपये. आणि बघा हे तर दाखवलं तुम्हाला. आणखी वरती बघा किती सुंदर मखर आहे. बघा पूर्ण दाखवतो बघा तुम्हाला सगळे पॅटर्न. टोटल याच्यामध्ये ना 8 पॅटर्न आहे. हे बघा. तो भाई इसकी प्राइस क्या रहेगी? जो ऊपर वालों की, हाँ, ये रहेगा 5000 की रेंज में आएगा, इसमें 8 पैटर्न है। ओके, तो मित्र 5000 रुपये प्राइस आहे सगळ्या मखरांची. जेवढे मखर आहे ना हे टोटल ना 8 पॅटर्न आहे. सध्या इथे 60 ठेवले. आणखी एक पॅटर्न आहे तो पण दाखवतो तुम्हाला. आणि सगळ्यांची प्राइस आहे ना 5000 रुपये. इसमें कितनी बड़ी मूर्ति स्थापन कर सकते हैं? इसमें ये आएगा 3.5 फीट इसका हाइट है, इसमें 2.5 फीट से लेके 2.25 फीट तक का मूर्ति बैठेगी। ओके, तर बघा मित्र 3.5 फुटाचा मखर आहे. 2.5 ते आहे ना 2.25 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. हे सगळे ना 3.5 फुटाचे मखर आहे. बघा सेंटरला श्री बनवलं आहे, ग्रीन ग्रास लावलेला आहे. बघा हा पुढे शिवपिंड बनवलेली बघा याच्यामध्ये. आणि पुढे आहे ना बघा हा पण राजमुद्रा बनवली आहे. आणि दोन्ही साईडला ना 2 लोड आहे. आणखी पण आहे पुढे, ते पण दाखवतो तुम्हाला. बघा याच्यामध्ये पण श्री बनवलं आहे, ग्रीन ग्रास लावलेलं आहे. डिझाईन वगैरे बघू शकतो सुंदर आहे. हे सगळे ना 5000 रुपयाच्या रेंजमधले मखर आहे. बघा आणखी पण पुढे तो पण दाखवतो तुम्हाला.
हे बघा हा पण आहे 3.5 फुटाचा आहे. 2.5 ते 2.25 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. बघा हे तर दाखवलं ना तुम्हाला. आणखी इथे पण आहे बघा, हे पण किती सुंदर मकर आहे. तो भाई इसकी साइज क्या रहेगी मकर की? ये मकर है 3 फीट का. 3 फीट का. इसमें 2 सवा 2 फुट का मूर्ती बैठे. ओके, तर मित्रांनो 3 फुटाचा आहे. 2 ते 2.25 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. बघा व्हाईट विथ ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे. बघा ते सुंदर आहे. याच्यामध्ये मला लाईट्स वगैरे असणार आहे. सध्या लाईट बंद आहे त्याच्यामध्ये, कनेक्शन केलेलं नाही आहे त्यामुळं. आणि बघा पाठी पण किती सुंदर बनवलं आहे. आणि बघा हे नक्षीकाम बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे. बघा आणखी पुढे पण आहे भाई, ये भी सेम साइज है. सेम साइज है. 3 फुट का. पैटर्न है 1 2 3. ओके, तर मित्रांनो बघा हे सगळे 3 फुटाचे 3 पॅटर्न आहे याच्यामध्ये. तर बघा मित्रांनो हे सगळे ना 3 फुटाचे. याच्यामध्ये आणखी छोटा पॅटर्न होता 2 फुटाचा, तोही तुम्हाला दाखवला. आणि हा 3 फुटामध्ये आहे. तो भाई प्राइस क्या रहेगी इसका? इसका प्राइस रहेगा 3800. 3800. ये सबका सेम ही प्राइस रहेगा. ओके, तर मित्रांनो तिन्ही पॅटर्न ना 3800 रुपयाला आहे. बघा याच्यामध्ये मोर आहे बघा, पुढे दोन्ही साईडला 2 मोर आहे, बॅक साईडला 2 मोर आहे. आणि बघा इथे ना चारी साईडने ग्रीन ग्रास लावली आहे खाली, सुंदर दिसतोय. आणि ओम बनवलंय. इसमें लाईट आहे का? इसमें भी लाइट है. कनेक्शन ओके, करना बाकी है. तर मित्रांनो याच्यामध्ये कनेक्शन करायचं बाकी. बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे, प्लग वगैरे लागलेलं आहे, फक्त लाईटचं कनेक्शन करायचं त्यांना. तर बघा मित्रांनो इथे ना द्वारका माई पण आहे बघा, ते सुंदर आहे. द्वारका माई श्रद्धा सबुरी लिहिलं आहे बघा. याच्यामध्ये लाईट्स वगैरे असणार आहे. इसमें भी लाइट है. तो भाई इसका साइज क्या रहेगा ये मकर का? ये साइज है 2.5 से 3 फीट का है, बट इसमें मूर्ति बैठेगा 2 सवा 2 फीट. ओके मित्रांनो 2 ते 2.25 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. आणि हे दिवे आहे ना सगळे बघा, हे सगळे पाण्याने पेटणारे दिवे. याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर पेटतात हे दिवे. बघा अशा प्रकारे ठेवू शकता. बघा सुंदर बनवलेलं आहे. तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो त्याचा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे बघा, हे बघा. और इसका प्राइस क्या रहेगा भाई? इसका प्राइस रहेगा 6000. 6000 रुपया. तर मित्रांनो जी प्राइस आहे ना 6000 रुपये. तर बघा मित्रांनो आणखी एक मकर आहे. तो भाई इसकी साइज क्या रहेगी? इसकी साइज है 2.5 फीट का है. इसमें 2 फीट तक का मूर्ति बैठेगा. ओके, तर मित्रांनो याची साइज आहे ना 2.5 फूट आहे. तीनों में लाइट है. अच्छा, तीनों में लाईट आहे. तर मित्रांनो हा 2.5 फुटाचा आहे. याच्यामध्ये 2 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. याच्यामध्ये पण लाईट्स वगैरे असणार आहे. हे तिन्ही फ्रेम आहे ना, फ्रेमच्या डिझाईनमध्ये बघा आतमध्ये लाईट्स आहे. हे बघा हे ऑप्शन दिलेलं आहे प्लगचा. याच्यामध्ये लाईट असणार आहे. आणि बघा हे आर्टिफिशियल फ्लॉवरनी बनवलेलं आहे सगळं, आणि फॉर्मनी बनलं आहे बघा. फॉर्म और पुट्ठे का. फॉर्म आणि पुठ्ठ्यानी बनलेलं आहे. पूर्ण इको फ्रेंडली मकर मिळणार आहे तुम्हाला. आणि रियुजेबल आहे, म्हणजे 1 टाइम नाही, तुम्ही 2 ते 3 टाइम त्याला यूज करू शकता आरामात. और इसका प्राइस क्या रहेगा? बॉक्स पैकिंग आएगा. अच्छा, बॉक्स पैकिंग बॉक्स पैकिंग आएगा पूरा. इसमें अगर आपको चाहिए तो 1 साल यूज करके फिर आप वो बॉक्स में वापस पैक करके रख सकते हो. 2-3 साल यूज कर सकते हैं असे. तर मित्रांनो बघा पूर्ण बॉक्स पैकिंग येणार आहे. तुम्ही त्याला 2 ते 3 वर्ष आरामात यूज करू शकता. और प्राइस क्या होता है इसका? इसका प्राइस है 4500. 4500 रुपया. ओके, तर मित्रांनो 4500 रुपयाला. बघा आणखी पुढे पण आहे बघा, राम मंदिर. बघा राम मंदिर बनवलेलं बघा, सुंदर आहे. हे बघा हे पिलर बनवले, छोटे छोटे मंदिर आहे फ्रंटला. आणि बघा बॅक साईडला राम मंदिर बनवलेलं आहे. तो भाई इसकी प्राइस क्या रहेगी? 4000. 4000 रुपये. और इसकी साइज क्या है? ये इसमें 2 से सवा 2 फीट तक का मूर्ति बैठेगी. तो 2 से 2.25 फुट हाँ. का. ओके, और ये मकर की साइज क्या रहेगी? मकर की साइज है ऊपर तक टॉप तक है 3.25 फीट. 3.25 फीट. तर मित्र बघा अगर किती इसको सुंदर. मूर्ति कैसे यहाँ तक आना चाहिए, उसका बैकग्राउंड देखेगा तो उसका शो देखेगा ऐसे. अच्छा, तर मित्र बघा मूर्ती जर छोटी ठेवली ना तर पाठून मंदिर दिसेल तर आणखी सुंदर दिसेल. पूर्ण दाखवतो तुम्हाला लुक, म्हणजे समजून येईल बघा. चला हा तर दाखवला बघा. आणखी पुढे पण आहे हे बघा. आपण ये है देवी आसन. बघा देवी आसन आहे. माता का मूर्ति लगा हुआ है और ये पूरा प्लाई का बना हुआ है. अच्छा, पुरा प्लाय का आहे. तर मित्र पूर्ण प्लायपासून बनवलेलं आहे बघा. आणि पुन्हा गोल्डन कलरचा आहे. खूप सुंदर दिसतं. लाईट्स वगैरे मारली ना याच्यामध्ये आणखी सुंदर दिसत. आणि बघा है यहाँ पे बीच में. हे बघा सेंटरला लाईट पण आहे. आणि बघा देवीचा मुकुट लावलेला आहे. तो इसमें कितनी बड़ी मूर्ति बैठ सकती है भाई? इसमें बैठेगा 2.5 फीट तक का मूर्ति बैठेगा. 2.5 फीट तक का. और इसका प्राइस क्या रहेगा? इसका प्राइस रहेगा 5500. 5500 रुपया. पूरा प्लाईवुड का है. तर मित्र पुन्हा प्लायवूडचा आहे. 5000 रुपये याची प्राइस असणार आहे बघा. इसमें ये दूसरा पैटर्न भी है. तर ये दुसरा भी बघा आणखी एक पॅटर्न आहे बघा. हा पण इसका भी सेम प्राइस है. सेम प्राइस. ओके, सेम प्राइस सेम साइज. ओके, तर मित्रांनो हा पण आहे ना 5000 रुपयाला आहे. 2.5 फुटापर्यंत आपण मूर्ती याच्यामध्ये स्थापन करू शकतो. 3 फूट या मकरची साईज आहे. आणि तो पुढचा दाखवला देवीचा, तो पण सेम आहे. 3 फुटापर्यंतचा मकर येतो, त्यामध्ये 2.5 फुटापर्यंत आपण मूर्ती स्थापन करू शकतो. चला हा तर दाखवलं तुम्हाला बघा. आणखी पुढे पण आहे, तोही दाखवतो तुम्हाला बघा. हा पण किती सुंदर दिसतोय. तर मित्र बघा राम मंदिर बनवलं बघा, किती सुंदर आहे. पूर्ण दाखवतो तुम्हाला लुक. तो भाई ये मकर की साइज क्या रहेगी?
ये 6 फीट है। 6 फीट का 6 फीट का ओके है। इसमें 4 फीट तक का मूर्ति बैठेगा। 4 फीट तक का 4 ओके. फीट तक का बैठेगा। तर मित्रांनो हा मखर आहे ना पूर्ण ना 6 फुटाचा आहे. याच्यामध्ये 4 फुटापर्यंत मूर्ती आपण स्थापन करू शकतो. बघा किती सुंदर पिलर बनवलेले आहे. हे बघा ओम वगैरे लटकन लावलेली आहे. आणि हा पिलर बघा पूर्ण लाईट आहे याच्यामध्ये. आणि सेंटरला पण बघा झुमर लावलेलं आहे. पूर्ण हा पण आहे ना गोल्डन कलरनी बनवलेला आहे. हे भी पूरा प्लाई का है ना. हाँ, पूरा प्लाईवुड का। पूर्ण प्लाईवुड ये एक्स्ट्रा दिया हुआ है आगे अच्छा। आरती का थाली वगैरह रखने के लिए। ओके ये पार्ट एक्स्ट्रा दिया ओके. हुआ तर मित्र बघा हा पाड्या ना एक्स्ट्रा दिलाय म्हणजे पुढे लावू शकतात. जर पूजेचे सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा फळं वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. बघा पाटी आहे ना श्रीरामाची प्रतिकृती बनवलेली बघा सुंदर आहे. इसका प्राइस क्या रहेगा. 22,000. तर मित्र 22,000 रुपये प्राइस आहे. बघा या साईडने पण दाखवतो तुम्हाला. बघा पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल. 22,000 रुपयाचा आहे. 6 फुटाचा आहे. आणि बघा आणखी पुढे पण आहे बघा. हा पण किती सुंदर आहे बघा. याच्यामध्ये बघा ही छत्री बघा कशी रोटेट होते आणि सेंटरमध्ये झुमर लावलेला आहे. तो भाई इसकी प्राइस क्या रहेगी मकर की. इसका प्राइस रहेगा 6,000। 6,000 ओके. तो मित्रों 6,000 रुपये प्राइस है. इसकी साइज क्या है मकर की. इसकी साइज है 3 फीट का इसका हाइट है। इसमें 2 से 2.5 फीट तक का मूर्ति बैठेगा। ओके. तर मित्रांनो 3 फुटाचा आहे. 2 ते 2.5 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. बघा ते सुंदर आहे. पुन्हा ना प्लायवूडनी बनलेलं आहे. तुम्हाला दाखवतो हे बघा पुन्हा प्लायवूडनी बनलेलं आहे. आणि बघा ही छत्री आहे ना रोटेट होते पूर्ण आणि सेंटरला झुमर लावलेलं आहे. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल. बघा वरतून हे सगळे आहे ना 3 फुटाचे मखर आहे. तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ना बघा हे सगळे पॅटर्न आहे ना 3.5 फुटाचे होते. सेम त्याच पॅटर्नमध्ये आहे. ये ना 3 फुटाचे मकर आहे. ह्याच्यामध्ये 2 सव्वा 2 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. तो भाई इसका प्राइस क्या रहेगा. इसका प्राइस रहेगा 4,000। 4,000 रुपया ओके. तर मित्रांनो सगळ्यांची प्राइस आहे ना 4,000 सेम प्राइस आहे ना. सेम प्राइस है सबका। 8 पैटर्न। ओके. तर मित्रांनो याच्यामध्ये ना 8 पॅटर्न आहे आणि 4,000 रुपये प्राइस आहे सगळ्यांची. 2 सव्वा 2 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. 3 फूट या मखरांची साईज असणार आहे. हे बघा सुंदर बनवलेलं आहे. बघा आणखी पुढे पण आहे. तेव्हा शिवपिंड स्थापन केलेली तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला ते 3.5 फुटाचे मकर सगळे त्याच पॅटर्नमध्ये आहे. फक्त यांची साईज थोडी कमी आहे. बघा आणखी पण पुढे दाखवतो बघा हे. हा पण किती सुंदर आहे बघा. पिलर बनवलेले दोन्ही साईडनी. सेंटरला श्री आहे. ग्रीन ग्रास लावलेला आहे. बघा पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. बघा मित्रांनो हा पण मखर बघा किती सुंदर आहे. तो भाई ये मखर की साइज क्या रहेगी. ये मकर का साइज रहेगा 3 फीट पर इसमें 2 से सवा 2 फीट तक का मूर्ति आएगा। ओके. तर मित्रांनो 3 फुटाचा मकर आहे. 2 ते सव्वा 2 फुटाची ना मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. और इसका प्राइस क्या रहेगा. इसका प्राइस रहेगा 5,000। 5,000 रुपया. तर मित्रांनो 5,000 रुपये प्राइस आहे बघा सुंदर आहे. आणि बघा याच्यामध्ये 2 समय आहे. बघा इथे एक आहे आणि या साईडला एक आहे. आणि त्याच्यामध्ये मला दिवे पेटतात ना इलेक्ट्रिसिटीवरती. किती सुंदर आहे. पाठी डिझाईन वगैरे बघा. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल. हे बघा सगळे ना वेगवेगळे पॅटर्न आहे. बघा आणखी पण आहे तुम्हाला दाखवतो पुढं. हे बघा मंदिराच्या डिझाईनमध्ये आहे. पूर्ण ना मिरर टाइप आहे. मिरर आसन है। बघा मिरर आसन आहे. इसकी साइज क्या रहेगी भाई. ये रहेगा 2.25 फीट 2.5 फीट का रहेगा। इसमें भी 2 सवा 2 2.5 फीट तक का मूर्ति बैठेगा। ओके. तर मित्र याच्यामध्ये ना और इसका पूरा हाइट टोटली 6 फीट तक है ऊपर तक। ओके. तर मित्र पूर्ण हाईट आहे ना जी 6 फुटापर्यंत आहे. याच्यामध्ये 2.5 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. तो भाई इसका प्राइस क्या रहेगा. इसका प्राइस है 7,500। 7,500 रुपया. ओके. तर मित्र 7,500 रुपये प्राइस आहे. लाइटिंग भी आएगा। तर बघा मित्र याच्यामध्ये लाईट्स पण असणार आहे. बघा सुंदर बनवलेलं. इसमें 3 पैटर्न है। हे बघा याच्यामध्ये 3 पॅटर्न आहे. सबका सेम प्राइस है अलग अलग. सबका सेम प्राइस है। ओके। सबका नाम इसका ये भवानी आसन है। भवानी आसन. ओके. ये स्वर्ण आसन। सुवर्ण आसन. ऊपर तक। ओके. तर मित्र सुवर्ण आसन आहे. और आगे वाला ये कोनार। कोनार आसन. ओके. तिन्ही मखर आहे ना एका सोबत दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे बघा तिन्ही मखर बघा किती सुंदर दिसतात. बघा इथं दाखवलं ना बघा हा पण एक मोर। बघा मोरच्या डिझाईनमध्ये आणि सेंटरला ना फ्रेम आहे. त्याच्यामध्ये पण लाईट असणार आहे. तो भाई इसकी साइज काय रहेगी. इसकी साइज 2.5 फीट का रहेगा। इसमें 2 फीट तक का मूर्ति बैठेगा। ओके. तो मित्र 2.5 फुटाचा मखर आहे. त्याच्यामध्ये 2 फुटापर्यंतची ना मूर्ती आपण स्थापन करू शकतो. इसका प्राइस काय रहेगा. इसका प्राइस रहेगा 4,200। 4,200. तर मित्र 4,200 रुपये ना जी प्राइस आहे. दूसरा सेम पैटर्न है। ये सेम साइज सेम प्राइस। ओके. तर मित्र हा पण आहे ना बघा फॉर्मनी बनलेला आहे पूर्ण आणि पाठी फ्रेम किंवा रबर वगैरे वापरून ना हे मोर आहे ना रबर वापरून बनवलेलं आहे. बघा हा पुढे पण आहे ना
सेम साईज आहे, 2.5 फुटाचा आहे. याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो आणि याची पण प्राइस आहे ना सेमच आहे बघा. हा पण पूर्ण फॉर्मपासून बनलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता वगैरे सुंदर बनवलेलं आहे. इसमें भी लाइट रहेगी, इसमें भी लाइट है, तो कनेक्शन करना बाकी है. कनेक्शन करायचं बाकी. तर मित्रांनो कनेक्शन करणं बाकी, याच्यामध्ये पण लाईट आहे बघा. हा पण आहे बघा सुंदर आहे. आपण दोन साईडला लोड बघू शकता बघा किती मोठे मोठे. तर मित्रांनो सेंटरला ओम बनवलं आहे आणि बघा डिझाईन वगैरे साईडनी पण खूप सुंदर दिसतं. ये कितना बड़ा है? ये भी है 2.5 फीट का है. इसमें 2-2.25 फीट तक का मूर्ति बैठेगा. ऐसे 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 3.5 फीट है इसका हाइट. अच्छा. बट 2.5 फीट तक का मूर्ति, 2 फीट तक का मूर्ति 2.5 यहाँ तक बैठेगा. ओके. तर मित्रांनो हा मकर आहे 3 फुटापर्यंत आहे. पण आता 2-2.25 फुटापर्यंतची मूर्ती स्थापन केली, खूप छान दिसणार आहे. हा इसका प्राइस काय रहेगा मकर का? 4,800. 4,800 रुपये प्राइस आहे बघा. आणखी पुढे पण आहे आणि 101 मकर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बघा. हा पण पूर्ण दाखवतो तुम्हाला लुक. भाई ये कितना बड़ा है फिर? इसका भी हाइट 3 फीट है. 2-2.25 फीट तक का मूर्ति बैठेगा. मित्र हा पण आहे 3 तक फुटाचा आएगा. ओके. तर मित्र हा पण आहे 2-2.25 फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो आणि पूर्ण मखर आहे ना 3 फुटापर्यंतच आहे. और इसका प्राइस काय रहेगा? इसका भी प्राइस 4,800. 4,800. तर मित्र हा पण आहे 4,800 रुपयाला आहे. आणि बघा इथं दाखवले तुम्हाला सगळे पॅटर्न बघा. हे सगळे पॅटर्न दाखवले ना बघा. आणखी इथे पण आहे हे बघा. हे सगळं किती मोठे साईजमध्ये. तर इसकी साईज काय रहेगी मॅम? इसकी साइज है 3.5 फीट. तो मित्र बघा हे सगळे आहे ना 3.5 फुटाचे. तो भाई इसमें कितनी बड़ी मूर्ति स्थापन कर सकते हैं? 2-2.5 फीट तक का मूर्ति. ओके. तर मित्र 2 ते 2.5 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. इसमें 6 पैटर्न है. ओके. 6 पॅटर्न आहे. 6 अलग अलग है. ओके. पीछे सब में लाइटिंग आएगा. तर मित्र पाठी जेवढे आहे ना त्यामध्ये सगळ्यांमध्ये लाईट्स असणार आहे. आणि बघा पुन्हा आहे ना कितना पॅटर्न आहे टोटल? 6 पैटर्न है. 6 पॅटर्न आहे. ओके. तर मित्र टोटल ना 6 पॅटर्न आहे बघा. 1 2 3 4 5 6 बघा. तुम्हाला पूर्ण दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. सबका सेम ही प्राइस आहे ना? सबका सेम प्राइस 6 पैटर्न है. ओके. तर मित्र सगळ्यांची सेम प्राइस आहे बघा. हे पण किती सुंदर बनवलं आहे बघा. डायमंड वगैरे लावून बनवलं खूप छान दिसतं. आणि हा तर दाखवला मित्रांनो बघा. पाठी पण आहे तो पण दाखवतो बघा. त्याच्यामध्ये लाईट्स आहे. पाठी जेवढे पण आहे ना बघा हे मखर ते सगळे लाईट्स आहे त्याच्यामध्ये बघा. हा तर दाखवलं बघा. आणखी एंट्रीलाच ठेवलेलं बघा. हा पण किती सुंदर दिसतोय मकर बघा. अट्रैक्टिव है पूर्ण. तो भाई इसकी साइज क्या रहेगी मकर की? ये 5 फीट का है. इसमें 3-3.5 फीट तक का मूर्ति बैठेगा. ओके. तर मित्र 5 फुटाचा आहे. 3 फुटापर्यंत आपण आहे ना याच्यामध्ये मूर्ती स्थापन करू शकतो. और इसका प्राइस काय रहेगा? 7,000. 7,000. तर मित्र 7,000 रुपये प्राइस आहे बघा. ते बघा हे पण बघा किती सुंदर बनवलेलं आहे. यामध्ये लाईट्स वगैरे आणखी लावणार तुम्ही ॲडिशनल लाईट्स तर आणखी खूप भारी दिसणार आहे. आणि बघा पाठी रेडियमचा कलर मारलेला खूप छान दिसतोय बघा. पॅटर्न बघा. डिझाईन बघू शकता किती सुंदर. तुम्हाला पूर्ण दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो याच्यामध्ये कोणतेही मखर जर तुम्हाला आवडले असेल आणि मखर जर बाय करायचे असतील ना तर या शॉपची सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.